आज आपलं अर्थशास्त्राचा चॅप्टर 1 व्हिडिओ नंबर 2 मध्ये आपलं स्वागत आहे। सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती, स्कोप ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। यामध्ये वस्तूची किंमत निश्चितीचे सिद्धांत क्लासिफिकेशन केलेलं आहे। या ठिकाणी वस्तूंच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत याच्यामध्ये दोन भागात वर्गीकरण आहे, मागणीचे विश्लेषण आणि पुरवठ्याचे विश्लेषण याबद्दल माहिती आहे। उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत याच्यामध्ये खंड, वेतन, व्याज आणि नफा वस्तूचं उत्पादन करण्यासाठीच्या ज्या चार घटकांची गरज असते या चार घटकांचे मोबदले म्हणजेच भूमीचा मोबदला खंड आणि कामगारांचा मोबदला वेतन, भांडवलाचा मोबदला व्याज आणि संयोजकाचा मोबदला नफा म्हणजेच रेंट, वेजेस, इंटरेस्ट अँड प्रॉफिट याबद्दल माहिती आहे। तर आर्थिक कल्याणाचे सिद्धांत याच्यामध्ये थिअरी ऑफ इकॉनॉमिक वेलफेअर याच्यामध्ये उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता, एकूण आर्थिक कार्यक्षमता या तीन घटकांचा अभ्यास आपल्याला करावायचा आहे। यामध्ये नंबर 1 मध्ये वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत हा नंबर 1। वस्तूच्या किंमत निश्चितीच्या सिद्धांतामध्ये वैयक्तिक वस्तूंच्या किमती बाजारपेठेतील मागणी व पुरवठ्याने निश्चित केल्या जातात। कोणत्याही वस्तूची किंमत ही वस्तूची मागणी व पुरवठा या दोन शक्तींनी ठरते। मागणीच्या विश्लेषणात उपभोक्त्याच्या वागणुकीचा तपशीलवार अभ्यास केला जातो, तर पुरवठ्याच्या विश्लेषणात उत्पादकाची म्हणजेच उत्पादन संस्था व विशिष्ट उद्योगाची वर्तणूक तसेच उत्पादन खर्च, उत्पादन फलन इत्यादींचे विश्लेषण केले जात असते। म्हणून कोणत्याही वस्तूची किंमत ठरत असताना मागणी आणि पुरवठा या दोन महत्त्वाच्या बाबी आहेत। मागणीमध्ये उपभोक्त्याचे वर्तन, उपभोक्ता बाजारपेठेत कशा पद्धतीचं वर्तन करतो, किंमत जास्त झाली असता मागणी कमी करतो आणि किंमत कमी झाली असता मागणी वाढवतो, हे त्याचं वर्तन, त्याचा अभ्यास बिहेवियर ऑफ कंझ्युमर याचा अभ्यास मागणीच्या विश्लेषणात केला जातो। तर पुरवठ्याचं जे काही पुरवठ्याच्या विश्लेषणामध्ये प्रोड्युसर जो आहे, उत्पादक जो आहे किंवा एखादी उत्पादन संस्था किंवा एखादा विशिष्ट उद्योग याची वर्तणूक, उत्पादकाची वर्तणूक काय असते, उत्पादन खर्च कमी कसा येईल, कमीत कमी खर्चामध्ये अधिकाधिक उत्पादन कसं करता येईल, म्हणजेच वाढते उत्पादन फल, स्थिर उत्पादन फल आणि घटते उत्पादन फल अशा उत्पादन फलाचे विश्लेषणसुद्धा या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केले जात असते। म्हणजेच सुती कापड असेल किंवा तांदूळ, गाडी आणि अशा प्रकारच्या हजारो वस्तू व सेवा यांच्या किमती कशा ठरतात याचा अभ्यास किंवा याचे स्पष्टीकरण हा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा प्रमुख अभ्यास विषय आहे। कोणत्याही वस्तूची किंमत ही वस्तूच्या मागणी आणि पुरवठ्यावरून ठरत असते। म्हणून वस्तूच्या किंमत निश्चितीच्या प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी वस्तूच्या मागणी आणि पुरवठ्याचे विश्लेषण आवश्यक आहे। मागणीच्या विश्लेषणात उपभोक्त्याच्या वर्तणुकीचा तपशीलवार अभ्यास केला जात असतो, तर पुरवठ्याच्या विश्लेषणात उत्पादकाची उत्पादन वर्तणूक म्हणजेच त्या ठिकाणी उत्पादन संस्था व विशिष्ट उद्योग, उत्पादन फलन इत्यादीचे विश्लेषण केले जात असते। त्यानंतर नंबर 2 किंवा ब, उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत यामध्ये उत्पादनाचे जे घटक आहेत, कोणतीही वस्तू तयार करण्यासाठी आपल्याला भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे घटक उत्पादन प्रक्रियेत सहभागी होतात। सूक्ष्म अर्थशास्त्र भूमीला खंड, श्रमाला वेतन, भांडवलाला व्याज आणि संयोजकाला नफा या मोबदल्याची निश्चिती करण्यास मदत करते आणि या मोबदल्याच्या संदर्भात असलेले वेगवेगळे सिद्धांत, जसा की भूमीला खंड हा मोबदला मिळतो तर खंडाच्या सिद्धांताचा अभ्यास, तसेच श्रमिकाला वेतन मिळते तर वेतनाच्या संदर्भाचे सिद्धांत, भांडवलाला व्याज मिळते तर व्याजाच्या संदर्भातले सिद्धांत आणि संयोजकाला नफा मिळतो तर नफ्याच्या संदर्भाचे सिद्धांत, या सर्व सिद्धांताचा अभ्यास
या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा महत्त्वाचा विषय आहे. त्यांचे मोबदले कसे ठरतात, त्या मोबदल्यांची निश्चिती कशी होते, त्यांचा पुरवठा कसा होतो, मागणी कुणाकडून केली जाते आणि किंमत निश्चिती किंवा त्यांच्या मोबदल्याची निश्चिती कशी होते, या संदर्भाचं विश्लेषण किंवा स्पष्टीकरण हा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा एक महत्त्वाचा विषय आहे. त्याच्यानंतर आर्थिक कल्याणाचे सिद्धांत, इकॉनॉमिक थिअरी ऑफ इकॉनॉमिक वेलफेअर. याच्यामध्ये आर्थिक कल्याणाचा अभ्यास हा प्रामुख्याने साधन सामग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी संबंधित आहे. म्हणजे देशामधली जी साधन सामग्री आहे त्याचं योग्य असं वितरण झालेलं आहे किंवा नाही. कारण साधन सामग्रीचं जे वितरण आहे ते देशातल्या वेगवेगळ्या उत्पादन क्षेत्रातील स्पर्धक गटामध्ये कसे विभागले जाते त्याच्यावरून देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाचं संतुलन व्यवस्थित होतं आहे किंवा नाही, त्याचबरोबर योग्य पद्धतीनं उत्पादन होतं किंवा नाही हे त्याच्यावर अवलंबून आहे. जर साधन सामग्रीच्या झालेल्या वाटपामुळे संपूर्ण समाजाला महत्तम समाधान प्राप्त होत असेल तर ते वाटप कार्यक्षम वाटप आहे असे म्हणता येईल. म्हणजेच साधन सामग्रीच्या वाटपातून ज्या वस्तूंची निर्मिती होते आणि झालेलं उत्पादन हे समाजाला जर जास्तीत जास्त समाधान देणार असेल, महत्तम समाधान जर देणार असेल तर त्या देशातल्या साधन सामग्रीच्या वाटपाचा योग्य असा वापर झाला आणि कार्यक्षम असा वापर झाला असं आपल्याला म्हणता येईल. साधनांच्या कार्यक्षम वाटपामुळे समाजाचे जास्तीत जास्त आर्थिक कल्याणाचे उद्दिष्ट साध्य होते, इकॉनॉमिक वेलफेअर. दुसऱ्या शब्दात आर्थिक कार्यक्षमतांचा अभ्यास यात होत असतो. आर्थिक कार्यक्षमतांचा विचार 3 प्रकारे होतो. नंबर 1 उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, नंबर 2 उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता, नंबर 3 एकूण आर्थिक कार्यक्षमता. यामध्ये उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे उपलब्ध साधन सामग्रीच्या मदतीने जास्तीत जास्त उत्पादन घडवून आणणे. तर उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे संपूर्ण समाजाचे जास्तीत जास्त समाधान होईल अशा पद्धतीने उत्पादित वस्तू व सेवांचे लोकांमध्ये वितरण होणे. आणि नंबर 3 एकूण आर्थिक कार्यक्षमता, लोकांना सर्वाधिक प्राधान्याने हव्या असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन होणे. म्हणजे समाजाला कोणत्या गोष्टीची जास्त निकड आहे, समाज कोणत्या वस्तूला जास्त प्राधान्य देतो, त्या वस्तूच्या उत्पादनासाठी या साधन सामग्रीचा त्या पद्धतीने उपयोग किंवा वाटप झालं पाहिजे, जेणेकरून समाजातील बहुतांशी जो समाज आहे तो समाज कोणत्या वस्तूचं प्राधान्याने मागणी करतो आहे त्या वस्तूची मागणी पूर्ण करण्यासाठी म्हणून साधन सामग्रीचं विल्हेवाट किंवा त्या साधन सामग्रीचा उपयोग त्या विशिष्ट वस्तूच्या उत्पादनासाठी होणे आवश्यक आहे. तरच लोकांना अधिकाधिक समाधान प्राप्त होऊ शकेल. त्याच्यानंतर या कार्यक्षमता साध्य करण्याच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या अटींचे विवेचन सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात केले जाते. म्हणजे या 3 प्रकारच्या उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता आणि एकूण आर्थिक कार्यक्षमता या जर आपल्याला साध्य करावायच्या असतील तर कोणकोणत्या अटी लक्षात ठेवणे आवश्यक आहे, कोणकोणत्या अटींचे विवेचन किंवा कोणकोणत्या अटी पालन करून आपण साधन सामग्रीचं वितरण केलं पाहिजे याच्या संदर्भाचं विवेचन या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात केले जाते. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास हे प्रामुख्याने किंमत सिद्धांत व साधन सामग्रीचे वाटप यांच्याशी संबंधित आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र या शाखेत संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित समग्र परिमाणांचा अभ्यास केला जात नाही. म्हणजे ॲग्रिगेटिव्ह स्टडी या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात केली जात नाही, तर स्टडी ऑफ सिंगल युनिट जसे की किंमत सिद्धांत, प्राइस थेअरी आणि साधन सामग्रीचे वाटप केवळ यांच्याशी संबंधितच सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे. समग्र अर्थव्यवस्थेचा किंवा संपूर्ण परिमाणांचा अभ्यास त्या ठिकाणी केला जात नाही. या शाखेत बेकारी, दारिद्र्य, उत्पन्नाची विषमता यांसारख्या राष्ट्रीय पातळीवरील आर्थिक समस्यांचा अभ्यास केला जात नाही.
आर्थिक वृद्धीचे सिद्धांत, व्यापार चक्रांचे सिद्धांत, मौद्रिक व राज्य वित्तीय धोरणे म्हणजेच मॉनिटरी पॉलिसी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तेजी मंदीचे चक्रे दूर करण्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा जसा वापर करते, जसे की रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, बँक रेट किंवा खुल्या बाजारात रोख्यांची खरेदी विक्री, असे जे काही मौद्रिक इन्स्ट्रुमेंट्स किंवा साधने आहेत, या साधनांचा अभ्यास किंवा पतनिर्मिती असेल, याचा अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात केला जात नाही. त्याचबरोबर राज्य वित्तीय धोरणे जी आहेत, याच्या संदर्भामध्ये कर, कर्ज, खर्च याच्या संदर्भात भारत सरकारचा किंवा कुठल्याही राज्याचा जमा खर्चाचा अभ्यास हा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात केला जात नाही. म्हणून अशा मौद्रिक व राज्य वित्तीय धोरणे इत्यादींचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्राच्या कक्षेबाहेर आहे. म्हणून हे जे विषय आहेत, अनएम्प्लॉयमेंट, पॉवर्टी किंवा डिस्पॅरिटीज, उत्पन्नाची विषमता यासारख्या राष्ट्रीय पातळीवरील आर्थिक समस्यांचा अभ्यास यात केला जात नाही, तर तो स्थूल अर्थशास्त्राचा तो अभ्यास विषय आहे. आर्थिक वृद्धीचे सिद्धांत, व्यापार चक्राचे सिद्धांत, मौद्रिक व राज्य वित्तीय धोरणे इत्यादींचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्राच्या कक्षेबाहेर आहे. म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची जी व्याप्ती आहे ती मर्यादित आहे असं म्हटले जातं.